Yellow, bड़ी solid मस्ती चाहिए.
पुढचा टेबल घ्या इकडे पटकन. माझं नाव मधुकर मांडवे. तसं मी लांबचा नातेवाईक, पण दीदी बरोबर अवतारे साहेबांचं लग्न झालं आणि जवळची नातेवाईक बनलो. अवतारे साहेबांच्या बद्दल सरांनी तर भरपूर सांगितलं, भरभरून सांगणार आहे सर्वजण. मी अगदी थोडक्यात एका मिनिटात सांगेन. भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 47 नंबरचा एक श्लोक आहे. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्ब्रह्माते संग अस्त्व अकर्मणी. म्हणजे कर्म हीच आपली पूजा, कर्म हेच आपले ध्येय, आणि कर्म करताना फळ काय मिळणार आहे ह्याची अपेक्षा किंवा ह्याची चिंता न करता या व्यक्तीनं आयुष्यभर कर्म हेच आपले ध्येय, हीच आपली पूजा मानून सरकारी काम असो, घरचं काम असो, RSSचं काम करताना आम्ही त्यांना पाहिले. मी सालपाड्यात राहिला होतो. अवतारे साहेब रात्रभर जागायचे आणि त्या मैदानामधल्या कार्यक्रमाची जी तयारी असायची, अगदी छोट्या छोट्या वस्तूपासून, म्हणजे कार्यक्रमामध्ये ते भांडी जमा करणे किंवा ते नाश्ता पाणी बनवणे, इव्हन कोणतंही काम हलकं नसतं हे जर आम्ही पाहिलं असेल तर अवतारे साहेबांच्याकडे पाहून पाहिलं. अगदी दुसऱ्या दिवशी ती भांडी असतात ना, ती भांडी धुण्याचं काम सुद्धा अवतारे साहेब करायचे. म्हणजे ही व्यक्ती माझी जमिनीवरतीच पाय किंवा कोणतंही काम असो लक्षपूर्वक आणि आपलं ते आद्य कर्तव्य आहे म्हणून करणारी ही व्यक्ती. सरकारी नोकरीमध्ये त्यांनी 33 वर्ष काम करून आता त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. तर त्यांना उदंड आयुष्य लाभो एवढी माझी परमेश्वर चरणी प्रार्थना, आणि मी माझे 2 शब्दांना विराम देतो. थँक्यू. जपलेले आप स्वकीय नातेवाईक, मित्र, परिवार, शंकरच्या ऑफिसमधला काही ग्रुप असेल इथे, या सर्वांचं मी अवतारे कुटुंबीच्या वतीने मनापासून स्वागत करतो. वास्तविक पाहता आपल्याला सगळ्यांना माहिती असते की रिटायरमेंट आजच्या दिवसामध्ये फार मुश्किल झालेली आहे, कठीण झालेली आहे. बऱ्याच चांगल्या चांगल्या उद्योगामधून लोक नको झाले की कचऱ्यासारखे बाहेर फेकून देतात. पण निष्कलंक ज्याने 33 वर्षे सेवा केलेली आहे ती आमच्या कुटुंबाची एक महत्त्वाची शिकवण आहे. त्यांच्या आईवडिलांचं किंवा आमच्या सर्वांचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आम्ही जे मुलांवर संस्कार केले ते आमच्यामध्ये कुठच्याही मुलाला असं निष्कलंक आणि डाग लागेल असं कुठचंही वर्तन आमच्या मुलांनी आतापर्यंत केले नाही. म्हणून या ठिकाणी मला माझ्या कुटुंबाचा अतिशय मनापासून अभिमान वाटतो. याचबरोबर मी प्रामुख्यानं सांगेन, याने जे काम केलेलं आहे याने कधी हट्ट केलेले नाही. ह्याच्या जन्मात कधी याला हट्ट माहितीच नाही, याने कधी मागितलेलं नाही, कधी कोणाला त्रास दिलेला नाही आहे. या आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने दिवस काढणं हा एक महत्त्वाचा भाग, त्याच्यामधला गुण आहे. आणि ह्या सगळ्यांचं ज्यावेळी श्रम करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपली संतती महत्त्वाची असते. याचं योगदान जे आहे त्याच्यामधून त्याची जी मुलं चांगली निघाली त्याचा एक महत्त्वाचा, त्याचा यशाचा हा एक पायगुणा आहे. म्हणून ती एक चांगलीच गोष्ट आहे. मी प्रामुख्याने करेन, एकंदरीत आम्हाला 5 सुना आहेत. 6च्या 6 सुना चांगल्याच आहेत आणि त्यांनी अवताडे कुटुंबाची चांगली परंपरा चालू ठेवलेली आहे. त्यामध्ये उषा अवताडे ही आमची थोरली सून आहे आणि बरेचसे कार्यक्रम तिच्या वतीने कौटुंबिक कार्यक्रम सतत होत असतात. यापुढे जरी शंकर निवृत्त झाला असला तरी त्याचं नियोजन एक पुढं ठरलेलं आहे आणि अतिशय साधेपणानं जगणं आणि साधेपणानं राहणं कसली अभिलाषात्मक महत्त्वाकांक्षा नाही होता. गावात जाऊन एक देवळामध्ये एक अभ्यासिका करावी
त्यासाठी त्यांनी बरीचशी पुस्तकं इथून लिहिलेली आहेत. खेडेगावामधलं जीवन असं आणि त्या खेडेगावामध्ये अशा पद्धतीचा एक उदात्त हेतू ठेवून काही गोष्टी करता येतात. आणि त्या खेडेगावामध्ये अतिशय आमचं छोटं खेडेगाव, या खेडेगावामध्ये त्याने तो वसा घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्याला चांगली सद्गती लावून उरलेल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभो असं मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्याला लाख लाख शुभेच्छा देऊ. माझ्या दोन शब्द इथेच थँक्यू. धन्यवाद काका. ऐकूया. आणि साधना त्यांचं नावताळे त्यांचं फार जिव्हाळ आहे. अगदी फार जशा मॅडम आहेत आमच्या अवताडे मॅडम तशा आमच्या साधनाताई आहे. आणि अवताडेजींच्या म्हणजे भावाच्या पत्नी आहेत. पण आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहत असताना की मी वेगळा नाही ते वेगळे नाही, पूर्ण फॅमिली आमची कुटुंब आमचं आहे. साधनाताई तुला मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार. सर्व माझे वरिष्ठ नातेवाईक, आप्तेष्ट, बंधू आणि भगिनी, मैत्रिणी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करते या कार्यक्रमात. आज आपण माझे नंदळे आहेत ते, पण माझ्या भावाप्रमाणेच आहेत ते. त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे थोडे शब्द कमीच पडतात. पाण्याला जसा रंग नसतो ना तसे ते आहेत. निस्वार्थ, कुठल्याही माणसाकडून काहीतरी मला मिळेल आणि त्याच्यासाठी मी त्याच्याशी गोड बोलेल ही त्यांच्याकडे कधीच मनात त्यांच्या इच्छा नसते. ते प्रत्येक माणसाची, छोटा असू दे, मोठा अधिकारी असू दे, कुठल्याही पदावर असू दे, तर त्याच्याशी ते त्याच पद्धतीने बोलतात आणि त्याच पद्धतीने वागतात. अनुभव सांगायचा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो सगळ्यात पहिल्यांदा पाणी घेऊन ते आमच्यासाठी येतात. त्यांच्यामध्ये कधीही असा पुरुषार्थ नाही की मी महिलेला पाणी कसं देऊ. आणि एक लेडीजच्या बाबतीमध्ये सुद्धा ते ऑफिसमधली महिला असो किंवा बाहेरची महिला असो, त्यांच्याविषयी त्यांचे मन इतके चांगले आहे की तिचा नेहमी ते आदरच करतात. आणि अशा प्रकारचं त्यांचं बहिणीवरचं प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र असतो तेव्हा ते नेहमी सांगतात की माझे चुलते, जे मगाशी सदुतात्या बोलत होते ते आणि पप्पा, ह्यांनी त्यांच्यासाठी त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्यासाठी खूप काही केलं लहानपणी, म्हणून ते आज ह्या पदावर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मीपणा त्यांच्यामध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं पितृप्रेम त्याच्यातून दिसतं. ते आताही नेहमी हे बोलतात, रिटायर झाल्यावर मी गावी जाणार आणि माझ्या वडिलांची आणि माझ्या चुलत्यांची काळजी मी घेणार, हे त्यांचं वाक्य नेहमी असतं. ह्याच्यातून त्यांचं नातेवाईकांबद्दल, कुटुंबाबद्दल प्रेम दिसतं. आणि कुटुंबाच्या बाबतीमध्ये तर ते सगळ्यांना धरून चालून बोलून असतात. लहानपणी आपण म्हणतो मूल जन्मल्यानंतर त्याची मूठ अशी असेल तर हा देणारा नसेल भविष्यामध्ये. पण मला त्यांचं बालपण आपण बघितलेलं नाही, लहानपण बघितलेलं नाही, पण मी नक्की सांगेन की त्यांचा हात नेहमी असाच असतो लोकांना देण्यासाठी. आणि दोन्ही हात त्यांचे असे असतात आणि असे ते कधीच करत नाही. आणि ह्या गोष्टीचा आम्हाला कुटुंबाला आमच्या पूर्ण खूप सार्थ अभिमान आहे. आणि जसं सदुदा त्यांनी सांगितलं की त्यांचं पुढचं आयुष्य त्यांनी त्यागासाठीच केलेलं आहे. गावाला आणून अभ्यासिका करणं घेणार आहेत, ते मुलांना शिकवणार आहेत आणि त्याच्यातून चांगले नागरिक घडतील, ज्यांना देशप्रेम, त्यांच्या मनात देशप्रेम निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते करतीलच पूर्ण. ह्याच्यातून त्यांचं देशप्रेम पण दिसतं. कारण त्यांचं जेवढा वेळ त्यांना घालवता येईल ते मोबाईल किंवा TV मध्ये न घालवतात, ते त्यांनी इथे सुद्धा वर्ग घेऊन त्याच्यामध्ये आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आजच्या या निमित्ताने मी त्यांना एवढंच सांगेन, सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट नाही तर स्वातंत्र्य. आजपर्यंत तुम्ही ऑफिससाठी किंवा कुटुंबासाठी कमवत आलात आणि जगत आलात. आता तुम्ही स्वतःसाठी जगा, स्वतःचा आनंद मिळवा, मजा करा, विश्रांती करा आणि त्याच्यातून जे तुमची कामं
ज्याच्यासाठी तुम्हाला वेळ देता आला नाही ती कामं तुम्ही करा असं मी या प्रसंगी त्यांना सांगेन. आणि त्यांना मी हेही सांगेन की आमच्या मागे तुम्ही असेच नवरा बायको दोघेही उभे राहा, कारण आमच्या उषाताई पण तशाच आहेत. ते नंदेसारख्या कधीच आमच्याशी वागत नाही, बहिणीसारख्याच वागलेल्या आहेत आतापर्यंत. पण तरी मी त्यांना असं सांगेन की आमचे बंधू जास्त चांगले आहेत तुमच्यापेक्षा. त्याचा त्यांनी राग मानू नये, कारण आमचं बंधू प्रेम शेवटी जास्त चांगले, कारण ते आमच्या कॅटेगरीतले आहेत. नाही मी हे जोकोपात, कारण माझी नणंद खरंच खूप चांगली आहे आणि आमच्या पुऱ्या घराला त्या धरून असतात. मोठ्या बहिणीसारखं आम्हाला सगळं करतात. दोघेही नवरा बायको आमच्या मुलांना मला चांगले संस्कार देण्याचा, चांगली समज देण्याचाच प्रयत्न करतात. धन्यवाद. धन्यवाद. थोडंसं स्वागताला प्रहर सजले, कोकता हे दूर गाव स्वागताला प्रहर सजले. आवरताना सावरताना, आवरताना सावरताना भावनांचे बंध सरले, भावनांचे बंध सरले. ओढ पुढती धावणारे हलती चाके, झुलती झोके, तरंग उठताना राशी, दूर दूरची जुळती टोके, दूर दूरची जुळती टोके. मनीचे गुज तोरणाला एक सोहळा निराळा, दिससा गंधाळला. एक सोहळा निराळा, दिससा गंधाळला. एक सोहळा निराळा, दिससा गंधाळला. एक सोहळा निराळा, एक सोहळा निराळा, दिससा गंधाळला. भल्या मनाचा माझा राया, तूच कुटुंबाची रछाया. सुख आणाया धनी चालला, लळा लागला लावी माया. नको कुणा नजर लागाया, तुझ्या रूपान देवाची पावला. भूक लागता भोळ वासरू लुचू लागत पाण्याला. भूक लागता भोळ वासरू लुचू लागत पाण्याला. माय बाप जीवाचा रान मांडती वाढवता त्या तान्ह्याला. भल्या मनाचा माझा राया, तूच कुटुंबाची रछाया. सुख आणाया धनी चालला, लळा लागला लावी माया. तुम्ही म्हटल्याप्रमाणे काविळीची सर्व औषधे तयार आहेत, उद्या सकाळपर्यंत पोहोचतील. हो 20 बॉक्स पाठवतो. राम राम. सपनाच्या सागराला पुरी सजवायाला, छोट्या छोट्या पावलाना वाट दाखवायाला. उत्तम. सपनाच्या हे उत्तम. सागराला
पुरी सजवायाला हे दरखत सांच्याला तू पैसे घ्यायला आमच्या RSSने शंकरच्या निरोप समारंभाच्या वतीने एक छोटासा गझलचा कार्यक्रम नाही म्हणता येणार, एक गझल गातो. मी फार मोठा सिंगर नाही आहे, पण एक टाइमपास जस्ट ॲज अ फन ऑफ दिस फंक्शन गझल आहे. या प्रसंगी मी मगाशी राहून गेलं माझ्याकडून माझे बुद्धी बंधू आणि त्यांच्या मिसेस दादा आणि वहिनी या अतिशय ओल्ड असल्यामुळे म्हातारे असल्यामुळे ते या कार्यक्रमास येऊ शकले नाही आहेत. तर त्यांच्या आठवण येते. तर त्यांच्या वतीने त्यांचा आत्ताच फोन आला का माझ्या वतीने शुभेच्छा द्या. त्या शुभेच्छा मी आपल्या साक्षीने त्यांना देतात. आता मी गझल भीमराव पांचाळे यांची गझल अतिशय फेमस गझल आहे. ती गझल आहे अंदाज आरशाचा. ऐकलेले वाचलेले मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे, अंदाज आरशाचा वाटे खरा असा, बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा, अंदाज आरशाचा. काठावरी उतरली स्वप्ने तहानली, काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, डोळ्यात माझ्या वेदनेचा तो जरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. ॲक्च्युली हा अंतरा जो आहे तो आजच्या परिस्थितीला अतिशय अनुरूप आहे. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, हे द्वार जाणी तो मोगरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. माथ्यावरील नभाचे ओझे सदा हिराही, माथ्यावरील नभाचे ओझे सदा हिराही, माथ्यावरील नभाचे ओझे सदा हिराही. दाही दिशा कणाच्या, दाही दिशा कुणाच्या, तो पिंजरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
दोन शब्दामध्ये अवतारांच्या बाबतीमध्ये मनोगत व्यक्त करतो. मी कल्पेश भोई. माझा आणि अवतारींचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालेला आहे. वडील सरांबद्दल बोलायचं म्हणजे प्युअर हार्टेड पर्सन, शुद्ध हृदयाचा माणूस. मी माझ्या घरच्यांना पण नेहमी बोलतो की एक शुद्ध हृदयाचा माणूस म्हणजे कोणाचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे अवतारांचं. निरागस एक व्यक्तिमत्व, आपण निरागस हा शब्द लहान मुलाच्या बाबतीमध्ये बोलतो, पण ते एक निरागस व्यक्तिमत्व काय असावं त्याचं एक कीर्तिवंत उदाहरण म्हणजे अवतारांचे असते. माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते, पण आजही आमचा संवाद एकदम मित्रासारखा असतो. आम्ही मित्रासारखे गप्पा मारतात अक्षरशः. हे एकदम म्हणजे खरोखर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप सुंदर असा प्रोग्राम चं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल अवतारे फॅमिलीचं खूप खूप धन्यवाद. आणि पुढचं रिटायरमेंट आयुष्य त्यांनी भरपूर सेवा केली आहे, समाजाची सेवा केली आहे, सरकारची सेवा केलेली आहे. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना आमच्या डॅशिंग अवतारे मॅडम यांची आणि त्यांच्या दोन मुलांची खूप सुंदर अशी साथ लावली आहे. त्याशिवाय काही गोष्टी शक्य नव्हत्या. त्यांना पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या आरोग्याचं जाऊ दे अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. हे दोन शब्द संपवतो. थँक्यू कल्पेश. हे संपूर्ण भोईर कुटुंबच, हे वडील, याची आई, मम्मी, आम्ही संघाच्या कामानिमित्तानंच भेटायचो आणि मुलं अगदी लहान लहान होते तेव्हापासून. आणि अरे ही आमची संघाची सगळी जबरदस्त तिकडं जे हे बसलेले लालजी भाई आणि तर सर्व मंडळी. श्याम मणि त्रिपाठी. 2006 में मैं मुंबई आया और मुंबई आने के बाद अगर सबसे पहला संघ परिवार के या मुंबई के किसी व्यक्ति से अगर मैं मिला तो अवतारे जी नेहरू में. प्रारंभ में एक दो बार हमारी मुलाकात हो गई. उसके बाद जैसे संघ में कहते हैं शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है. वो आधार अवतारे जी में मुझे प्रारंभ से दिखाई दिया. मुझे पहले दिन से ऐसा लगा कि मैं इनसे काफी दिनों से मिला हुआ हूँ. ये संघ का भी संस्कार है और अवतारे जी का एक स्वभाव भी रहा. आप हमारे नगर कार्यवाह रहे. धीरे धीरे मिलने के बाद ऐसा पता चला, ऐसे महाराष्ट्रीयन फैमिली में बहुत जगह मैं गया, लेकिन इनके घर पे जिस प्रेम के साथ आपको भोजन कराया जाएगा और वो अनुभव जो मुझे मिला है, मेरे परिवार को मिला है, वो हम लोग हमेशा उसका चर्चा करते रहते हैं. वो चावल, वो आमटी कभी भूलते नहीं हैं. तो जैसा कल्पेश जी ने बताया कि प्रेम, स्वभाव और आदर सत्कार जो बनते हैं, उम्र कोई भी हो, छोटी हो बड़ी हो, लेकिन उनके साथ आपका जो स्वभाव रहता है वो बहुत ही प्रेरणा देने वाला है और दूसरे को सीखने वाला भी होता है. आज जीवन की एक पारी आपकी पूरी हुई है, दूसरी पारी शुरू होने वाली है. हर मनुष्य के जीवन में वो दूसरी पारी आती है. कोई मनुष्य उस पारी के बाद रुकता है, और लेकिन अवतारे जी रुकने वाले में से नहीं है. और मेरा पूरा विश्वास है कि इनकी दूसरी पारी पहली पारी से ज्यादा जोरदार होगी. तो आज के बाद आपके लिए शुभेच्छा. बहुत बहुत धन्यवाद. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. संग सोबतीची साथ मन दिवाळीत रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा
वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ त्या जीवाला ते जाणीव खोल. ते धग धग त्या इकाराला माईची ओल, या रख रख त्या भुईला ते रामाचं मोल. ओली निंदनी पेरणी धरून जिंदगानी, कुंब्याचं सार रान बागान हसू दे. भल्याची पुण्याई हुबी तुझ्या माग, जरा निगुतीन वाहगजी. अर ढळून इमान लागून ये डाग, दिल्यास बुदाला जहागजी. या सळसळत्या वादळाला उधार, गालक लख त्या वाळाचं चांदण्यान. या रंग त्या उन्हानचे कमल भान, कोसळत्या पावसाची अनादिदान. शुद्ध निरामळ सत्वाचा परिमळ, या रूपाचं रूप शांत दिसू दे. सोबतीची साथ दिवा भितरात, आज पहाटेच्या पावलाला श्वास फुटू दे. जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक कर चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई, 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 सोबत
खाने किसे दिखाने लागत खाने नजर जबान तीर कमान मारी की चक्रा टूटा का नखरा इकडून टुकड़ा मारी की चक्रा चक्रा नखरा 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 शांताबाई 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 अब शांताबाई जीवाचा कलमा मन्नाचा भुजवा मामाचा भुजवा काटवा गटवा 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 शांताबाई 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 आता शांताबाई मटक मटक चवळी चटक मटक मटक वरलोड तिचे मटक 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 शांताबाई 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 अगं शांताबाई पट्ट हिच नट्ट पट्ट बघू पट्ट पट्ट नच नट्ट पट्ट जीव नट्ट पट्ट मागू नट्ट पट्ट हिच नट्ट पट्ट महा पट्ट पट्ट नच नट्ट पट्ट नच नट्ट शांताबाई 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 आता शांताबाई विभूती भूती जरा जरा पट्टर उलटी जरा जरा शांताबाई 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 याच्यानंतर शेवटचं गीत आहे हे शेवटचं
अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।